हे सुपर सॉफ्ट आणि क्रीमी बोंबोलिनीज आज आपण बेकरी स्टाईलमध्ये घरी बनवणार आहोत. त्यासाठी 1.5 चमचा साखर, कोमट दूध आणि 1.5 चमचा ईस्ट घेऊन साईडला ठेवायचा 10 मिनिटाकरता. साईडला मैदा चाळून घेतलाय, 250 ग्राम मैदा आहे. थोडंसं मीठ टाकून फर्मेंट झालेला ईस्ट टाकून पीठ मळून घ्यायचंय. मळलेल्या पिठामध्ये थोडंसं बटर लावायचंय. 10 ते 15 मिनिटासाठी व्यवस्थित पीठ मळून घ्यायचंय, जेणेकरून आपली बोंबोलिनी तेलकट होणार नाही आणि क्रॅकी जाणार नाही. 1 तासाचा रेस्ट द्यायचा आहे. 1 तासाच्या रेस्टनंतर इयर बाहेर काढायची आहे आणि गोल गोल करून एक आकार द्यायचे. खालनं व्यवस्थित बंद करा आणि एका बटर पेपरवर आपण शिफ्ट करूया. परत 10 ते 15 मिनिटाचा रेस्ट देऊया आणि बटर पेपर सकट बोंबोलिनीज आपण तेलामध्ये सोडूया. लक्षात ठेवायचे की फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे. तळलेले सगळे बोंबोलिन्स थोडंसं गार झाल्यानंतर एका टूथपिकच्या साहाय्याने तुम्ही मध्ये होल करून घ्या आणि आयसिंग शुगरनी कोट करून घ्या. तुम्ही न्यूटेला, चॉकलेट किंवा डेअरी मिल्कही फील करू शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.